हॅलो, आवाज येत असेल आणि स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर यस टाईप करा. हॅलो, हां वैष्णवी, गुड मॉर्निंग. तर आज आपल्या यश एज्युकेशनल ग्रुपच्या बायोलॉजीच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की काल आपण बघितलं की कशा पद्धतीत जे इंटरनल रेस्पिरेशन आहे तर ते होतं आहे हे आपण या ठिकाणी बघितलं की जसं की प्लाझ्मा आहे ऑक्सिजनला 3% वाहून नेतो. RBC 97% ट्रान्सपोर्ट करतात. CO2 आहे, CO2ला 3 मीडियमच्या मदतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं. प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट करतो 3%. देन 70% by bicarbonate ions and remaining 23% carbon dioxide is transported with the help of RBCs. नाव आज आपण आज एक MCQ बघणार आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न जो दिला आहे, पहिला प्रश्न सांगतो बघा. एन्झाईम कंटेनिंग झिंक इज प्रेझेंट इन RBC. इट इज ओके. असं कोणता एन्झाईम आहे की ज्यामध्ये झिंक असतो? या RBC मध्ये तो एन्झाईम सापडतो. क्लिअर. मग ऑप्शन दिले आपल्याला कार्बोनिक अनहायड्रेज, प्रोथ्रॉम्बिनेज, कोलिनस्टरेज आणि थ्रॉम्बिन नावाचा एन्झाईम दिलायचे. हे 4 पैकी ऑप्शन दिले. काल आपण बघितलं की RBC मध्ये एकच एन्झाईम सापडत होता, त्याचं नाव होतं कार्बोनिक अनहायड्रेज. त्याला आपण शॉर्ट फॉर्म बनवला होता की CA. आणि तो जो कार्बोनिक अनहायड्रेज होता की ज्याच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड हा वाहून नेला जायचा बायकार्बोनेट आयन्सच्या मदतीने. मग आपला आन्सर काय येतं? आन्सर सांगा बरं कमेंटमध्ये पटकन. यस, व्हेरी गुड. वैष्णवीचं उत्तर आलेलं आहे की ए तिचं म्हणणं आहे. आणि काल जे आपण बघितलेलं आहे की ए ऑप्शन हे बरोबर आहे की कार्बोनिक अनहायड्रेजमध्ये झिंक हा इलेमेंट आपल्याला सापडतो. उत्तर काय आलेलं आहे? कार्बोनिक अनहायड्रेज झिंक असणारा इलेमेंट आहे. आता काल आपण बघितल्यापैकी यस प्रीतीचं पण आन्सर आलेलं आहे की ए ऑप्शन आहे. समीक्षा म्हणते ए ऑप्शन आहे. व्हेरी गुड. समीक्षाचं पण आन्सर काय आहे तर ए ऑप्शन आहे. चला आता आपण मॅच द कॉलम, मॅच द पेअर्स आहे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. कॉलम ए दिला आहे. कॉलम ए मध्ये CO2 दिला आहे. प्लाझ्मामध्ये किती % CO2 ट्रान्सपोर्ट होतो, बायकार्बोनेटमध्ये किती %, RBC किती % ट्रान्सपोर्ट करतात कार्बे अमिनो हिमोग्लोबिनच्या मदतीने, आणि ओटो हा RBC ऑक्सी हिमोग्लोबिनच्या रूपामध्ये किती % वाहून नेतात. मग कालचं आपल्याला जे पर्सेंटेज होतं तर ते आपल्याला कालचं ध्यानात ठेवायचं आहे किंवा तुमच्या ध्यानात आलं असेल की किती % ऑक्सिजन वाहून नेला जातो, किती % CO2 वाहून नेला जातो. तर या ठिकाणी जसं की आपण बघता बघा कॉलम 1 मध्ये CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजनचं प्रमाण आहे. जास्तीत जास्त प्रश्न CO2 चे विचारलेले आहे की प्लाझ्मामध्ये, आणि एकच प्रश्न ऑक्सिजनचा विचारला आहे. ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे? यस. ओके. आवाज येत नाही का? आता येतोय का आवाज? हॅलो, प्रीतीचं म्हणणं आहे आवाज येत नाही. आता येतोय का आवाज? यस यस असेल तर सांगा, आवाज येत असेल तर सांगा. ओके, आवाज येत नाही. हॅलो,
आता चला, तुम्ही तोपर्यंत ऑप्शन फाइंड आउट करा. सर याची सेल बदला बरं. हॅलो, आता आवाज येतोय का बघा बरं. आवाज येतो का? हॅलो, आवाज येत असेल तर कमेंट द्या. हॅलो, वैष्णवी आवाज येत नाही का? हॅलो, हॅलो, नो साऊंड. हॅलो, हॅलो, आता आवाज येतोय का? हॅलो, 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 चालू आहे बटन. हॅलो, इकडं तर आवाज पण येतोय. सिग्नल दिसतंय ना? नाही. हॅलो, हॅलो, आता येतोय का आवाज सांगा बरं. हॅलो, 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 आवाज येतोय? वैष्णवी आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? नो साऊंड.
हॅलो सर. असं आहे का? बर बर बर. म्यूट आणि म्यूट. हॅलो. 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 आता येतोय का आवाज? चला, आवाज येतोय का? बघा, आपण या ठिकाणी नेक्स्ट MCQ बघतोय. कॉलम 1 आणि कॉलम 2 मध्ये दिलाय. बरोबर. तर याचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. CO2 हा हाऊ मेनी पर्सेंट ॲब्सॉर्ब केला जातो प्लाझ्माच्या मदतीने. तर एक नंबरला आपण सांगू शकतो की किती पर्सेंट प्लाझ्मा वाहून नेतो. हां, सांगा बरं. बायकार्बोनेट आयन्सच्या मदतीने किती पर्सेंट? 70%. आठवलं? मॅक्सिमम 70%. अँड 23% बाय द RBC. म्हणजेच 3चं उत्तर बघा. या ठिकाणी 2 नंबरचं उत्तर काय येणार आहे? CO2 बायकार्बोनेट आयन्सच्या मदतीने किती पर्सेंट? 70%. बरोबर, म्हणजे 2 बरोबर C आहे. ओके. 3 बरोबर काय आहे? RBC किती पर्सेंट? 23%. म्हणजे 3 बरोबर किती आलंय? तर A. आणि O2 किती पर्सेंट वाहून नेला जातो? चला, ऑप्शन ए इज करेक्ट. वैष्णवीचं म्हणणं आहे ऑप्शन ए इज करेक्ट. चला, आता बघू आपण ऑप्शन कोणतं करेक्ट येत आहे. चला बघा, ऑप्शन कोणतं करेक्ट आलंय? D%. D 1 इज इक्वल्स टू B. सांगितल्याप्रमाणे CO2 7% प्लाझ्माच्या मदतीने, CO2 बायकार्बोनेट आयन्सच्या मदतीने, 2चं C सांगितलं बघा सेम. आणि RBC किती? CO2 RBC मधून किती पर्सेंट वाहून नेला जातो? तर 23%. आणि ऑक्सिजन हिमोग्लोबिन HbO2च्या फॉर्ममध्ये 97%. ओके, ऑप्शन डी इज करेक्ट. राधिकाचं म्हणणं आहे ऑप्शन डी इज करेक्ट. व्हेरी गुड. चला, आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय की हाऊ HB ॲक्ट ॲज अ बफर. ओके, राधिकाचं म्हणणं आहे की ऑप्शन डी इज करेक्ट. व्हेरी गुड. चला, आता या ठिकाणी बघू आपण की बफर म्हणून कसं काम करतो. की हिमोग्लोबिन जे आहे तर ते बफर म्हणून कसं काम करतं. तर हिमोग्लोबिन जे आहे तर ते बफर म्हणून HBच्या फॉर्ममध्ये काम करतं. कोणत्या फॉर्ममध्ये काम करतं? HBच्या फॉर्ममध्ये काम करतं. बफर म्हणजे काय असतं का जे pH बदलू देत नाही, अशा सोल्युशनला काय म्हणायचं? तर बफर सोल्युशन म्हणायचं. आणि हिमोग्लोबिन हा HBच्या फॉर्ममध्ये तो बफर म्हणून काम करतो. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेरिंग ब्रीवर रिफ्लेक्स काय कंट्रोल करतं? बरोबर, हेरिंग ब्रीवर रिफ्लेक्स हे काय कंट्रोल करतं? हेरिंग ब्रीवर रिफ्लेक्स म्हणजे काय? तर पहिल्यांदा श्वास घेतला म्हणजेच पहिल्यांदा इन्स्पिरेशन झालं की लगेच नेक्स्ट एक्सपिरेशन चालू होतं. म्हणजे तर ते जे आहे किती श्वास किती खोल घ्यायचा, किती डीप घ्यायचा, रेस्पिरेशन किती डीप करायचं, आणि त्याचा जो एक रिदम असतो, श्वास घेणे, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, एक्सपिरेशनच्या नंतर इन्स्पिरेशन, म्हणजे तो रिदम कंट्रोल करण्याचं काम ते करतं. की हेरिंग ब्रीवर रिफ्लेक्स हे काय काम करतं? रिदम आणि डेप्थ कंट्रोल करतं. मग रिदम आणि डेप्थ हे कोणत्या ऑप्शनमध्ये दिलंय? तर ऑप्शन ए मध्ये दिलंय. बरोबर, कशामध्ये दिलंय? ऑप्शन ए मध्ये. क्लिअर? ऑप्शन ए कुठं आहे? आपण बघू शकतो बघा, डेप्थ अँड रिदम कोण कंट्रोल करतं? तर हेरिंग ब्रीवर. ओके, चला नेक्स्ट. काय याचा आन्सर काय आलं मग? हेरिंग ब्रीवर रिफ्लेक्स काय कंट्रोल करतं सांगा?
तर डेप्थ आणि रिदम ऑफ रेस्पिरेशन. चला आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आपण काल रेस्पिरेटरी सेंटर्स बघितले, पॉन्स आणि मेडुला. कोणते बघितले? पॉन्स आणि मेडुला. मग त्यापैकी सांगा न्यूमोटॅक्सिक सेंटर हे रेस्पिरेशनचा न्यूमोटॅक्सिक सेंटर हा कशामध्ये असतो? मेडुलामध्ये असतो का पॉन्समध्ये असतो? तुम्ही आन्सर द्या, सांगा. काल आपण रेस्पिरेशन सेंटर बघितले. ब्रेनचे दोन पार्ट होते, पॉन्स आणि मेडुला. मग ह्या दोन पार्टमध्ये आपल्याला हे रेस्पिरेटरी सेंटर्स तुम्हाला बघायला मिळतात. मग आन्सर फाइंड आउट करा पटकन. रेस्पिरेटरी सेंटर्स, वैष्णवीचं म्हणणं आहे ऑप्शन ए, डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. बर, आणखी चला, जे न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे, यस, वैष्णवीचं म्हणणं आहे की ऑप्शन ए आहे सर याचा आन्सर. ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन डी येतं की पॉन्स वेरोली. कोणता आहे? पॉन्स वेरोली. हे आता जे डॉर्सल ग्रुप होता तो इन्स्पिरेशनचा रेस्पिरेटरी सेंटर होता, इन्स्पिरेशनचा. आणि हा जो आहे की पॉन्स व्हेरोली जो आहे तो न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे रेस्पिरेशनचा. आता या ठिकाणी जसं की तुम्हाला यामधून आन्सर फाइंड आउट करायचं होतं की रेग्युलेशन ब्रिदिंगचं कशा पद्धतीत होतं, तर हे या ठिकाणी आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू थोडक्यात. नॉर्मल ब्रिदिंग आहे. कोणती आहे? नॉर्मल ब्रिदिंग. नॉर्मल ब्रिदिंग ही इनव्हॉलंटरी प्रोसेस असते. ही दोघांच्या कंट्रोलमध्ये असते, नर्वस आणि केमिकलच्या. बरोबर, 2 नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्याला ते सांगितलं. यामध्ये आपण काल बघितलं होतं की जे न्यूबॉर्न बेबीज असतात यांच्यामध्ये रेस्पिरेशनचा रेट हा जास्त असतो. ब्रिदिंगचा रेट 44 टाइम्स पर मिनिट असतो. एका मिनिटाला ते 44 टाइम्स श्वास घेतात. आणि आपण जे अडल्ट आहोत, अडल्टमध्ये 12 टाइम्स आहे. स्टेडी रेट जो असतो रेस्पिरेशनचा तो ब्रेनचे 2 पार्ट कंट्रोल करतात, त्यांना आपण पॉन्स आणि मेडुला असं म्हणतो. आणि या दोन जे न्यूरॉन्स आहेत, हे जे दोन आहेत पॉन्स आणि मेडुला, त्यांना आपण रेस्पिरेटरी सेंटर असं म्हणतो. क्लिअर झालं? आता या ठिकाणी आपल्याला त्याचा आन्सर फाइंड आउट होणार आहे की जो तुम्ही सी नंबरचा पॉईंट बघताय बघा, सी नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलं की न्यूमोटॅक्सिक सेंटर हे पॉन्समध्ये लोकेटेड असतात. क्लिअर? आणि जे डेप्थ आणि रिदम असते ब्रिदिंगची, तर ती कोण कंट्रोल करतं? तर ते हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्स कंट्रोल करतो. क्लिअर झालं? हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्स काय कंट्रोल करतो? मग डेप्थ आणि रिदम ऑफ रेस्पिरेशन. आणि त्या हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्समुळंच जे लंग्स इन्फ्लॅटिंग असतं तर तेही थांबवलं जातं. चला, आता आपल्याला काही श्वसनाचे आजार बघायचे आहेत. काय बघायचे? श्वसनाचे आजार आणि त्यांची लक्षणं आणि त्यांच्यावरती काय काय ट्रीटमेंट होऊ शकते हे आपल्याला बघायचं आहे. मग पहिला जो आजार आहे त्याला आपण एम्फायसेमा म्हणतो, की ज्यामध्ये अल्व्होली या ब्रेकडाऊन होतात. अल्व्होली म्हणजे काय? तर लंग्समध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या ग्रेपसारखं जे स्ट्रक्चर असतं तर त्यांना आपण अल्व्होली म्हणतो. मग त्यामुळं काय होतं, जो धाप लागणे म्हणतो आपण, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, जो श्वास असतो तो त्याची साईज कमी होऊन जाते. स्मोकिंग आहे. मग हे स्मोकिंग कारण काय काय त्याचे? तर स्मोकिंग आणि पोल्युशनमुळं. त्याच्यावरती ट्रीटमेंट काय? तर स्मोकिंग जे आहे, धूम्रपान करणे, हे धूम्रपान करणे आपल्याला थांबवावं लागेल. आणि जी प्रदूषित हवा असते तर त्या प्रदूषित हवेमध्ये जायचं नाही. आणि ज्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असेल तर त्या ठिकाणी आपण जावं. हा त्याच्यावरती काय आहे? तर उपचार आहे. म्हणजे धूम्रपान थांबवायचं, कारण धूम्रपानाने तो आजार होतो. कोणता? एम्फायसेमा, की ज्यामध्ये अल्व्होली ब्रेकडाऊन होतात. चला, याच्यावरती प्रश्न विचारले जातात की आजार आहेत आणि त्याच्या मॅच द पेअर्स आपल्याला ओळखायचे असतील आणि थोडंसं ट्रीटमेंटचा पण आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. आता क्रोनिक ब्रॉन्चिटिस आहे. क्रोनिक ब्रॉन्चिटिसमध्ये खोकला येतो आणि जी धाप असते तर ती धाप लागते. स्मोकिंग आणि पोल्युशनमुळे हे आजार होतात. सेम आहे, फक्त क्रोनिक ब्रॉन्चिटिसमध्ये आपल्याला उष्ण वातावरणामध्ये जावं लागेल. वार्म आणि ड्राय क्लायमेट्समध्ये आपल्याला जावं लागेल. शक्य असेल तर क्रोनिक ब्रॉन्चिटिसमध्ये आपण तो उपाय करू शकतो. ॲक्यूट ब्रॉन्चिटिस आहे. ॲक्यूट ब्रॉन्चिटिसमध्ये ज्या ब्रॉन्चीज असतात
आपण बघितलं बघा, ट्रॅकिया डिव्हाइड झालं होतं राईट आणि लेफ्ट ब्रॉन्चीमध्ये. मग ह्या ब्रॉन्चीज ज्या आहेत तर त्या ब्रॉन्चीजमध्ये वेदना होतात, इन्फ्लेमेशन, सूज वगैरे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग जो धाप लागणे आहे आणि येल्लो म्युकस कप अप होतं है ना. इथं तुम्हाला दोन गोष्टी फक्त आपल्याला ध्यानात ठेवायच्या, की क्रोनिक ब्रॉन्चिटिसमध्ये म्युकस येत नाही बाहेर, म्हणजे आपण त्याला म्हणतो कफ बाहेर निघत नाही. पण ॲक्यूट ब्रॉन्चिटिसमध्ये तो कफ म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की सुका खोकला आणि ओला खोकला. ठीक आहे. ॲक्यूट ब्रॉन्चिटिसमध्ये काय होईल, मग पिवळा म्युकस बाहेर येईल, पिवळ्या पद्धतीचा खोकला तुम्हाला लागेल. व्हायरस आणि बॅक्टेरियामुळं हे इन्फेक्शन होतं आणि याच्यावरती आपल्याला एक उपाय आपण करू शकतो की अँटीबायोटिक्स तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. मेडिसिन आणि वेपोरायझर, वाफेचं मशीन असतं की त्याच्या मदतीने तुम्ही हे ॲक्यूट ब्रॉन्चिटिसवरती मात करू शकता. आता सायनोसिटिस आहे बघा. सायनोसिटिसमध्ये काय होणार आहे, इन्फ्लेमेशन ऑफ दी सायनस. काय होणार आहे सायनोसिटिसमध्ये, इन्फ्लेमेशन ऑफ दी सायनस. सायनस जे आहे तर नोजचा पार्ट असतो, मग ते सायनस त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये सूज येते. मग हे व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे होतं आणि बॅक्टेरियाला अँटीबायोटिक्स तुम्ही घेऊ शकता आणि डिकंजेस्टंटचा वापर करायचा आणि वेपोरायझर म्हणजे वाफ पण घ्यायची आहे. डिकंजेस्टंट म्हणजे काय, असं औषध असतं की जे नाक कोंडलेलं नाक मोकळं करण्याचं काम करतं, डिकंजेस्टंट. ओके. कुठं, सायनोसिटिसमध्ये, म्हणजे ते नाकाचा आजार आहे, सायनस, इन्फ्लेमेशन ऑफ सायनस. सोपं आहे ते. सायनोसिटिस जिथं बी टिटिस शब्द येईल ना ते म्हणजे इन्फ्लेमेशन म्हणायचं. सायनोसिटिस म्हणजे काय, तर इन्फ्लेमेशन ऑफ सायनस, व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे होतं. पुढं आता लॅरेंजिटिस आहे. लॅरेंजिटिस सोपं आहे, इन्फ्लेमेशन ऑफ लॅरिंग्स इज कॉल्ड ॲज लॅरेंजिटिस. ओके. टिटिस म्हणजे इन्फ्लेमेशन, लॅरेंजिटिस म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ लॅरिंग. सायनोसिटिस होतं काय होतं, इन्फ्लेमेशन ऑफ सायनस. आता हे लॅरेंजिटिस आहे. लॅरिंग्स म्हणजे काय, तर स्वरयंत्र. स्वरयंत्रामध्ये काय होणार आहे, या स्वरयंत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आवाज बदलणे म्हणा किंवा जो आवाज बसणे म्हणा, घसा बसणे म्हणा, हे वोकल कॉर्डच्या ज्या काही अडचणी असतात तर ह्या तुम्हाला या लॅरेंजिटिसमुळं पाहायला मिळते. क्लिअर झालं. व्हायरस आणि बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं की आपल्याला ते लॅरेंजिटिस होऊन जातं. मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की बॅक्टेरियल अँटीबायोटिक्स घ्यायचे, खोकल्याचे औषधं घ्यायचे आणि आवाजासाठी थोडासा आराम द्यायचा की त्या काळामध्ये बोलायचं नाही आहे. नंतर निमोनिया आहे पहा. निमोनिया बऱ्याच लोकांना होतो. निमोनिया म्हणजेच काय, फुफ्फुसाचा दाह असो होतो, फुफ्फुसावरती सूज येणे किंवा त्यामध्ये वेदना होणे, मग ते असतं निमोनिया, इन्फ्लेमेशन ऑफ लंग्स, इन्फ्लेमेशन ऑफ लंग्स. आणि तो निमोनिया जो असतो ना तो माइल्ड पासून सेव्हिअर पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये खोकला पण येतो, ताप पण त्या ठिकाणी येतो. व्हायरस आणि बॅक्टेरियामुळं हा आजार होतो. कशामुळं, व्हायरस आणि बॅक्टेरियामुळं. मग या काळामध्ये आपल्याला काय करायचं, तर अँटीबायोटिक्स घ्यायचं आपल्या सल्ल्याने. फिजिशियन म्हणजे डॉक्टर. कप आहे, मेडिसिन आहे आणि उष्ण वातावरणामध्ये आपल्याला राहायचं आहे की जेणेकरून आपल्याला खोकला किंवा सर्दी होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची. निमोनिया म्हणजे काय, लंग्सचं इन्फ्लेमेशन. क्लिअर झालं. चला नेक्स्ट आहे. आता हा आजार बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतो की कोणता आहे, अस्थमा. अस्थमा म्हणजे काय, दमा, की ज्यामध्ये ज्या ब्रॉन्चीज असतात. ओके. या ब्रॉन्चीज त्या ठिकाणी कन्स्ट्रिक्ट होऊन जातात. हवा पुरेशी जेवढी पाहिजे तेवढी हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे काय होतं, कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्चीज. म्युकस बिल्ड होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी व्हिजिंग, ब्रिदिंग, व्हिसलिंग आहे ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अस्थमा म्हणजे काय, दम लागल्याच्या नंतर ती व्यक्ती धापा टाकते आणि धापा टाकल्याच्या नंतर नाकामधून जसं की एक विशिष्ट पद्धतीचा आवाज येतो. मग त्याला आपण काय म्हणतो, व्हिसलिंग साऊंड. काय त्याला आपण व्हिसलिंग साऊंड. श्वास घेते वेळेस ती व्यक्ती जोरात श्वास घेते वेळेस मग थोडंसं एक शिटी वाजल्यासारखा आवाज त्या ठिकाणी येतो, म्हणजे व्हिसलिंग साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. डिफिकल्टी इन ब्रिदिंग, त्या व्यक्तीला श्वास घ्यायला तकलीफ होते. मग आता अस्थमा काय आहे की ॲलर्जीमुळे होतं. पोलन ग्रेन्सची ॲलर्जी, फूड आहे, फूडची ॲलर्जी, फूडमध्ये मिक्स केलेले काही रसायनं असतात, फूड ॲडिटिव्स. जसं की आपण बुंदी असते बघा, बुंदीला कलर आणण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडिटिव्ज वापरतो. पेट हेअर्स आहेत, म्हणजे समजा जसं की पाळीव प्राणी आहेत, पाळीव प्राण्यांच्या सहवासामध्ये गेलं तरी काही लोकांना ॲलर्जी होते. हे आपल्याला या अस्थमामध्ये बघायला मिळतं.
मग आता या अस्थमावरती उपाय काय? तर अस्थमावरती उपाय असा आहे की इनहेलंट भेटतात. तुम्ही पाहिलं असं एक ट्यूब असते, तर ती ट्यूब अशी लोक प्रेस करतात बघा माउथमध्ये. काय होतं, ती ट्यूब प्रेस केल्यामुळं त्यामधील केमिकल्समुळं आपल्या ज्या ब्रॉन्चीज आहे तर त्या ब्रॉन्ची ह्या मोकळ्या होतात आणि त्यामुळं आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा श्वास हा घेऊ शकतो आपण. नंतर नेक्स्ट आहे नंतरचं काही व्यावसायिक आजार आहे, ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. म्हणजे व्यावसायिक आजार कसे? काही लोक फडचीचं काम करतात, काही लोक खाणकाम करतात, तिथं धूळ असते, मग त्या धुळीमुळे त्या ठिकाणी त्यांना आजार होतो, त्याला आपण म्हणतो ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. म्हणजे व्यावसायिक ते श्वसनाचे आजार आहेत. मग कोणकोणते आजार आहेत? सिलिकोसिस आणि ॲस्बेस्टोसिस. म्हणजे फायब्रोसिस लंग डॅमेज होतं. काय होतं? लंग डॅमेज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हा आजार कसा होतो? तर हे लोक जे धुळीचे कण असतात, या धुळीच्या कणांच्या जास्त सहवासामध्ये गेल्यामुळं कारण त्यांचा व्यवसाय असतो ना, तर त्या व्यवसायामध्ये धूळ निघतेच आणि मग त्यांना हा आजार होतो. कोणता? ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर, सिलिकोसिस किंवा ॲस्बेस्टोसिस. मग यांना आपण उपाय म्हणून काय सांगू शकतो, काय आपण उपचार देऊ शकतो की हा आजार जो आहे, या आजारावरती त्या ठिकाणी आपण प्रतिबंध म्हणून त्यांना मास्क आणि मास्क हे त्या ठिकाणी आपल्याला वापरायला देऊ शकतो. प्रोटेक्टिव्ह मास्क अँड गिअर ड्युरिंग वर्क. कामाच्या ठिकाणी आपण त्यांना काय सांगू शकतो की फेस मास्क वापरा, की जेणेकरून तुम्हाला या पद्धतीचे श्वसनाचे आजार होणार नाही. आता नेक्स्ट कंडिशन बघा, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. आपण म्हणतो काही एखादी व्यक्ती असते बघा, एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर तिला व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं. व्हेंटिलेटर म्हणजेच काय? तर हे जे मशीन असतं की ते तुमच्या श्वसन संस्थेला, रेस्पिरेटरी सिस्टमला सपोर्ट करतं. द मशीन विच सपोर्ट टू द रेस्पिरेटरी सिस्टम इज कॉल्ड ॲज व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटरचे प्रकार येतात दोन, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आणि नॅचरल व्हेंटिलेशन. आता यामध्ये बघा, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे. मग आर्टिफिशियल व्हेंटिलेशनमध्ये काय? तर एक फिजिकल टाईपचं. फिजिकल म्हणजे काय? माउथ टू माउथ रेस्पिरेशन आहे ना. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, तिला शॉक बसला किंवा ती डुबली आहे किंवा दमछाक झाली आहे, तर त्या व्यक्तीला आपण एक व्यक्ती तिथं हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर तर काही नसणार आहे, मग त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला व्हेंटिलेशन कसं देऊ शकतो? व्हेंटिलेशन हे माउथ टू, तो जो पर्सन आहे त्याच्या नोजमध्ये आपण त्या दुसऱ्या पर्सनने माउथ ही पास करायची, जेणेकरून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं जे काही चॉकिंग असन, सफोकेशन असन, इलेक्ट्रिक शॉक लागलेला असन किंवा पाण्यात बुडालेली व्यक्ती असन, तर या व्यक्तींना त्या ठिकाणी आपण फिजिकल व्हेंटिलेशनच्या मदतीने आपण त्यांना काय करू शकतो? वाचवू शकतो. ही मेथड जी आहे, कोणती मेथड? आपण म्हणतो आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं रेस्पिरेशनचं जो काही बंद झाली असन किंवा जो काही फॉल्ट तयार झाला असन, तर ती आपण थोड्या वेळापूर्वी ती व्यवस्थित करून त्या व्यक्तीचा नॅचरल जी रेस्पिरेशन आहे तर ती प्रोसेस आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकतो. आता हे व्हेंटिलेशन कधी होतं किंवा कधी करायचं? तर 4 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलंय. चॉकिंग झालं असेल, सफोकेशन झालं असेल, इलेक्ट्रिक शॉक लागला असेल, ड्रॉनिंग म्हणजे ती व्यक्ती पाण्यात बुडाली असेल तेव्हा. व्हेंटिलेटर काय असतं? व्हेंटिलेटर हे एक मशीन आहे का जे त्या व्यक्तीच्या ब्रिदिंग सिस्टमला सपोर्ट करतं. सर्जरीच्या वेळेस म्हणा, ट्रीटमेंटच्या वेळेस म्हणा, किंवा काही गंभीर आजार असतील त्यावेळेस, की जेव्हा त्या व्यक्तीचं रेस्पिरेटरी सिस्टम किंवा ब्रिदिंग सिस्टम ही फेल होईल तेव्हा. आता व्हेंटिलेटर हे एक जे मशीन आहे तर ते हॉस्पिटलचा एक पार्ट आहे की ते त्या व्यक्तीला सपोर्ट करणार आहे. आता हे व्हेंटिलेटरचे काय काय फायदे? गेट ऑक्सिजन इन टू द लंग्स, म्हणजे फुफ्फुसाला डायरेक्ट ऑक्सिजन देईल. अजून काय फायदा? की त्याच्यामधून तो CO2 काढून घेईल लंग्समधून. आणि तिसरं काय काम आहे? हेल्प पेशंट टू ब्रीथ, त्या पेशंटला श्वास घेण्यासाठी मदत करेल. चला नेक्स्ट आहे बघा. आता आपण बघितलं आजार कोणता आहे, आपल्याला आजारावरती आपल्याला MCQ विचारलं आहे ना. ॲलर्जी टू द पोलन ग्रेन्स फूड ॲडिटिव्स अँड पेट हेअर्स मे लीड टू द विच वन ऑफ द फॉलोइंग डिसऑर्डर्स. पोलन ग्रेन्समुळं किंवा काही जे रंग असतात किंवा पाळीव प्राण्यांचे जे काही केस आहे त्यामुळे कोणता आजार होतो? चला ऑप्शन सांगा बरं पटकन. सांगता? यस, बी लॅरेंजिटिस. अजून
ऑप्शन डी अस्थमा. चला आणखी. यस, ऋतुजाचं म्हणणं आहे डी. व्हेरी गुड. यस, वैष्णवीचं म्हणणं आहे डी. समीक्षाचं म्हणणं पण ए आहे. समीक्षाचं म्हणणं ए आहे. बर, डी. चला उत्तर कोणतं आलं मग? अस्थमा. अस्थमा म्हणजे काय? दम लागणे. दम कधी लागतो? की जेव्हा पोलंग रेंजची वेगवेगळ्या रंगांची अलर्जी होईल तेव्हा. स्वरांजलीचं म्हणणं आहे डी. व्हेरी गुड. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला मॅच द पेअर्स दिली आहे. कॉलम 1 दिला आहे आणि कॉलम 2 दिलाय. कॉलम 1 मध्ये दिला आहे एम्फायसेमा, निमोनिया, अस्थमा, अॅक्यूट ब्रॉन्चिटिस. कॉलम 2 मध्ये दिले की त्यांचे लक्षण दिले आहेत. कॉलम 2 मध्ये काय दिलंय? लक्षणं दिली आहेत. चला सांगा बरं पटकन. शोधणार? शोधा. शोधा म्हणजे सापडेल. ओके. एक क्ल्यू देऊ का? चला 4 नंबरच्याचं उत्तर आहे ते की त्यामध्ये येलो कफ तयार होतो. म्हणजे 4 नंबरच्याचं उत्तर बी आहे. मग 4 नंबरच्याचं उत्तर बी कोणत्या ऑप्शन मध्ये आलेलं आहे? तर 2 ऑप्शन मध्ये आलेले. बर, पुढं. हां, अजून एक क्ल्यू देतो. पहिल्यामध्ये एम्फायसेमा आजार आहे, त्याच्यामध्ये आलिओली तुटतात म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ आलिओली होतं. म्हणजे 1 नंबर बरोबर सी. यस, सांगा. रोमन 4 बरोबर बी आणि 1 बरोबर सी. 1 बरोबर सी आणि 4 बरोबर बी. चला. यस यस, उत्तर भरपूर आलेले आहे आपल्याकडं. बर, बी 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 बी. वा 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 वा. यस. चला काय आन्सर आलं मग? बी आन्सर. क्लिअर झालं? काय आन्सर आलं? बी आन्सर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कोणती ट्रीटमेंट ही प्रोटेक्टिव्ह मास्क आणि गिअर मिनिमाइज इन्फ्लेमेशन साठी वापरली जाते? कोणकोणत्या ही अशी एक ट्रीटमेंट आहे समजा का ते व्यक्ती या आजारामध्ये. बर, चला आता ह्या क्वेश्चनचा आन्सर द्या. अगोदरचा आन्सर दिलं सगळ्यांनी बरोबर. बी बी बी. 7 मुलांचा आन्सर बरोबर आहे. 7 ते 8. वा. हा, चला आता ह्या क्वेश्चनचा आन्सर द्या. आता सांगा. काही लोक व्यवसाय करतात, ते धुळीचा व्यवसाय असतो बरोबर. धुळीच्या व्यवसायामध्ये काय होतं मग? धुळीच्या व्यवसायामध्ये धूळ उडते. धूळ उडल्यामुळे काय होतं? त्यांच्या नाकामध्ये ती धूळ जाऊ शकते आणि त्यांना आजार होऊ शकतो. ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर एक आजार ओळखायचा आहे. ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर कोणकोणते आजार आहेत ते मग? सिलिकोसिस आणि फायब्रोसिस. मग सिलिकोसिस आणि फायब्रोसिस हे कुठं आहे यापैकी? ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. ऑप्शन नंबर कुठे आहे? सी मध्ये आहे. सी मध्ये काय दिलंय? सिलिकोसिस. म्हणजे सिलिकोसिस म्हणजे काय? तर या लोकांना धुळीचं. ओके, 1 2 3 4 5 6 7 7 मुलांचं उत्तर हे सी आलेलं आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट काय काय आन्सर आलं या क्वेश्चनचं? प्रोटेक्टिव्ह मास्क आणि गिअर हे कोणत्या आजारामध्ये वापरणार तुम्ही? तर सिलिकोसिस नावाच्या. कोणत्या आजारामध्ये वापरणार? सिलिकोसिस नावाच्या. ओके, चला सी. एकदा आपण हे आजार परत बघू की ज्यामध्ये तुम्हाला ते समजून येतील. ठीक आहे, एकदा मी परत सांगतो. एम्फायसेमामध्ये काय करायचं? आलिओली ब्रेकडाऊन होतात. ओके, ते धूम्रपानाने तो आजार होतो. एम्फायसेमा आलिओली तुटणे. क्रोनिक ब्रॉन्चिटिस मध्ये काय होतं? खोकला येतो. चला नंतर नेक्स्ट काय? ॲक्यूट ब्रॉन्चिटिस मध्ये काय होतं? ब्रॉन्चिस ह्या ब्रॉन्चिस मध्ये वेदना होतात आणि खोकला, येल्लो कफ तयार होतो. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. क्रोनिकमध्ये खोकला नसतो, पण ॲक्यूट ब्रॉन्चिटिस मध्ये खोकला, पिवळ्या रंगाचा खोकला तयार होतो. क्लिअर?
नंतर नेक्स्ट सायनोसिटीज बघा, सायनसमध्ये इन्फ्लेमेशन होतं बॅक्टेरिया किंवा अँटीबायोटिकमुळं. मग ते सायनसमध्ये ती सायनस म्हणजे नाक पॅक होऊन जातं. मग नाक जर पॅक जर झालं तर मग त्याकरता केमिकल मेडिसिन भेटतं डिकंजेस्टंट प्रकारचं. मग त्याचे 2-3 ड्रॉप आपण नोजमध्ये ॲड केले तर आपलं नोज जे आहे तर कंजेस्ट जे झालेलं असेल तर ते फ्री होऊन जातं. नंतर नेक्स्ट आहे लॅरिंजिटिस. लॅरिंग जे असतात स्वरयंत्रामध्ये काही अडचणी आल्या मग आवाज वगैरे बदलणे म्हणतो आपण, मग ते लॅरिंजिटिस. लॅरिंग्स म्हणजे काय? स्वरयंत्र. लॅरिंग्स म्हणजे काय? स्वरयंत्र. आणि त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन होणे म्हणजेच काय होईल? लॅरिंजिटिस. मग लॅरिंजिटिस करता त्या ठिकाणी आपण व्हॉइस रेस्ट ध्यानात ठेवायचे शब्द. मग व्हॉइस रेस्ट ध्यानात ठेवला की ट्रीटमेंट तीच आहे. निमोनिया आहे, निमोनियामध्ये लंग्सचं इन्फ्लेमेशन होतं. सेव्हिअर टू म्हणजे कधी कधी निमोनिया हा खूप तीव्र होतो आणि कधी कधी सौम्य स्वरूपाचा असतो. सौम्य स्वरूपाचं म्हणजे काय? तो होऊन पण गेला तरी आपल्याला समजत नाही. नंतर नेक्स्ट आहे आस्थमा. ब्रॉन्चिस ज्या असतात त्या कन्स्ट्रिक्ट होतात म्हणजे फुफ्फुसापर्यंत हवा जाऊ शकत नाही. नंतर नेक्स्ट आहे बघा ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. मग त्यामध्ये सिलिकोसिस आणि ॲस्बेस्टोसिस आपण पाहिलं होतं. जर हे लोक व्यवसाय करत असतील, धुळीचा व्यवसाय असेल त्यांचा, तर त्यांना आपण काय ट्रीटमेंट देऊ शकतो की बाबा हो तुम्ही मास्क वापरा आणि तुमचा तो आजार आहे व्यावसायिक आजार तर तो तुम्हाला श्वासनाचा सिलिकोसिस किंवा ॲस्बेस्टोसिस नावाचा आजार होणार नाही. क्लिअर झालं. व्हेंटिलेटर मशीन कळालं. व्हेंटिलेटर मशीन हे सपोर्ट करतं. कसं तुम्ही व्हेंटिलेशन करू शकता, एक तर हॉस्पिटलमध्ये आहे ती व्यवस्था किंवा नॅचरली तुम्ही माउथ टू माउथ देऊ शकता. नंतर काय व्हेंटिलेटरचे काय काय फायदे आहे? ते ऑक्सिजन देतं लंग्सला, कार्बन डायऑक्साईड काढून घेतं लंग्समधून आणि पेशंटला श्वास घेण्यासाठी मदत करतं. क्लिअर झालं. आपण हे काही क्वेश्चन्स बघितले होते, त्याचे ॲन्सर्स अशा पद्धतीत आलेले आहेत की जे तुम्ही ॲन्सर पण फाइंड आउट केलेले आहे. हे मॅच द पेअरचा क्वेश्चन बघितलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट्स द्या. आजचं सेशन आपण इथं संपवतोय. काही डाऊट्स असतील तर सांगा. डाऊट्स असतील तर सांगा यस किंवा टाईप करू शकता तुम्ही डाऊट्स. Okay, no doubts. Thank you so much. Thank you everyone.